महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सर्वच नेते, सर्वच मंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार या प्रचारामध्ये आता ते उतरलेले आहेत आणि प्रत्येक आमदाराकडे, प्रत्येक मंत्र्यांकडे काही प्रभाग देण्यात आले। मी नवी मुंबईतल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्यासोबत आमदार सोराणे साहेब आहेत। शरद सोराणे साहेब, काय म्हणा, तुमच्याकडे जबाबदारी दिली आहे ती एकूण 15 प्रभागांची, म्हणजे 60 उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे। कशा पद्धतीने हा सगळा प्रचार तुम्ही करताय? एक सगळ्यात महत्वाचा की या नव्या मुंबईमध्ये सर्व जाती धर्माची लोक राहत आहेत, गावगावठाण मोठ्या प्रमाणात आहे, शहरी विभाग देखील मोठ्या प्रमाणात आहे, व्यापारी वर्ग, माथाडी वर्ग, सर्वकष असा हा सगळा नवी मुंबई आहे। अशातून तुम्ही ह्या सगळ्या उमेदवारांना विजयी करण्याची घोडदौड सुरू केली। नवी मुंबई एक डायनामिक शहर आहे, अतिशय सुंदर शहर। या नवी मुंबईमध्ये जुन्या मुंबईतली काही लोक आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण पॉकेटमधून, सगळ्या भागातून आणि विशेष म्हणजे परराज्यातून सुद्धा बरीचशी लोक नवी मुंबईमध्ये आलेली आहे। नवी मुंबई सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका या दोन्ही जबाबदार खात्याची जबाबदारी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। आपण गेले 10 वर्ष आपण ते पाहतो आणि एवढं सुंदर अशा पद्धतीने नियोजन एकनाथ शिंदे साहेब करतायत। त्यामुळे आता ही जी तुल्यबळ लढत आहे इथे काही युती झालेली नाही। मुंबईमध्ये आमची सेना भाजप युती 100% आहे, परंतु नवी मुंबईमध्ये वर्चस्वाची लढाई चालू झालेली आहे। दोन दिग्गज नेते एकमेकांच्या समोर आहे आणि शिवसेना हा कॅडर पक्ष आहे। शिवसेना पक्षावर चालणारा पक्ष नाही, शिवसेना हा विचारावर चालणारा पक्ष आहे। शिवसेना हे वादळ आहे आणि आमच्याकडे जे उमेदवार आहेत हे सगळे तोला मुलाचे आणि अतिशय सर्वसामान्य जनतेच्या दरवाज्यात उभे राहणारे आमचे सगळे असले उमेदवार आहेत। माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे मी त्याच्यामध्ये मी शिंदे साहेबांना खरंच पहाटे 4 वाजता रिपोर्ट केलाय की आपण बऱ्यापैकी विजयाच्या बाजूने आलेलो आहे। उद्याच्या 2 दिवसामध्ये काही येलो लाईन जी आहे ती जर आपण जर ग्रीन केली तर आपल्याला 100% नवी मुंबईचा परिवर्तनाचा चेहरा पाहायला मिळेल। आणि मला खात्री आहे की जी जबाबदारी आमच्या शिवसेनेने घेतली ते शिवसैनिक आता लढतायत, ते झटतायत, ठीक आहे। आता आम्ही पाहतोय की हा सगळ्या आता सध्या सगळ्यात मोठा कॅन्सर पैशाचा आहे। हल्ली मतांमागे पैसे वाटले जातात, पण मी तुम्हाला सांगतो मी अपक्ष निवडून आलो जिथून तिथे प्रचंड पैसा जरी लोकांनी घेतला असेल तर काम करणाऱ्या माणसाला सोडलेलं नाही। आणि एकनाथ शिंदे साहेब नेहमी सांगतात अभी राजा का बेटा राजा नाही होगा, जो काम करेगा वो राजा होगा। नामदेवराव कामाचा माणूस आहे। नामदेवरावांना पाडण्यासाठी, त्यांच्या धर्मपत्नीला पाडण्यासाठी काही लोकांनी देव पाण्यामध्ये सोडलेले समोर विरोधकांनी। पण तुम्हाला मी सांगतो ही मंडळी आणि इथली जनता नामदेवरावांना त्यांच्या धर्मपत्नीला सोडणार नाही। काशीनाथ पवार सारखे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, अतिशय चांगला आणि सोज्वळ माणूस आहे। आमची देवकी शिंदे झोडके, किरण शेठ झोडके म्हणजे आमच्या मार्केटचे अस्तित्व आहे। अनेक वर्ष गोरगरिबांची सेवा करणारा माणूस आहे। पहिल्यांदा ही एपीएमसी कॅटेगरीला इथे आम्हाला उमेदवारी आलेली आहे, त्यामुळे ही देवकी सुद्धा अतिशय हुशार मुलगी आज हे पॅनल उभं राहिलेलं आहे। आणि मला खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सरशीमध्ये आहोत। आता कॉम्पिटिशन मध्ये सेना भाजपची जी आज स्पर्धा चालू आहे त्याच्यामध्ये अनेक वर्षाचा कारभार पूर्वी श्रमेच्या लोकांचा पाहिलेला आहे आणि आता नव्याने एक संधी द्यायचं काम, परिवर्तनाची संधीचं काम 100% जनता करेल। त्यामुळे इथे काम करत असताना माझं 1982 पासून इथं वास्तव्य आहे आणि 1982 पासून माझ्या समोर ही वाशी घडलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की इथला मतदार हा आता बोलका झालेला आहे आणि बऱ्यापैकी बोलका मतदार हा विजयाच्या दिशेने शिवसेना घेऊन चाललाय असं मला सांगता अभिमान। एक सगळ्यात महत्त्वाचं प्रचारामध्ये आपण पाहिलंय की आरोपाच्या फैरी झडल्या गेल्यात आणि प्रचाराची पातळी घसरली गेलेली आहे। तुम्ही म्हणताय की आता त्या अनुषंगाने म्हणताय की आता मूळ रस्त्याने जा, बायपासचा मार्ग अवलंबू नका, तुम्ही मतदारांना सांगताय, काय नक्की त्या मागतात? नाही बघा, हे जे खाते आहेत महत्वाचे मी तुम्हाला बोललो, अर्बन डेव्हलपमेंटचं खातं किंवा सिडकोचं खातं हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। राज्यामध्ये आम्ही एकत्र कारभार करतो आणि मग सत्ता फिरवून द्यायच्या ऐवजी सत्ता स्ट्रेट द्या ना एकनाथ शिंदे साहेबांना, काय अडचण द्यायला एकदा। आणि बलदंड नेता 24 तासापैकी 20 तास काम करतात आजही आणि बेधडक काम करतात, दिलेला शब्द पाळतात। आणि मला असं वाटतं की आरोप करण्यापेक्षा एकमेकांवर आपण स्वच्छंदी मनाने आणि मोकळ्या मनाने आपण खेळाडू वृत्तीने ही निवडणूक सर्वांना लढवली पाहिजे। शेवटी आपल्यामध्ये कुठल्या दुश्मना नाहीये, आपण सगळे एक मंडळी पुन्हा एकदा उद्या या संपूर्ण महाराष्ट्राच्या कारभारामध्ये एकत्र कारभार करणारच आहोत। मग काही ज्या पातळ्या आहेत, काही ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज आपण सर्वांनी सांभाळल्या पाहिजेत, सर्वात नेत्यांनी। आमच्याकडून काय किंवा समोरच्याकडून काय त्याच्यामध्ये जनता आपल्या सगळ्या बोलण्याकडे खूप बारकाईने लक्ष देते। विकास हा महत्वाचा मुद्दा आहे आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीने नवी मुंबई हे अद्ययावत शहर आहे।
आणि बऱ्याच लोकांचे या ठिकाणी अडचणी अशा आहेत की जुन्या बिल्डिंगचे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण करायचे असतील किंवा ज्यांचे स्वतःचे खाजगी जे छोटे छोटे 12.5% प्लॉट भेटलेले आहेत त्यांना नियमित करणं, त्यांना कायम करणं, ते बिल्डरच्या ताब्यात देऊ नये अशी सर्वसामान्यांची भावना आहे. काही सिडको वसाहती त्या प्रायव्हेट बिल्डरने डेव्हलप न करता त्या सुद्धा सिडको वसाहत सिडकोने डेव्हलप कराव्यात अशी भूमिका काही इथल्या सर्वसामान्य जनतेची आहे. त्यामुळे इथल्या माणसांना बरोबर घेऊन सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हा निर्णय करतील आणि मला खात्री आहे की शिवसेना इथून पुढच्या कालखंडामध्ये या शहराला या भारताचा अव्वल शहर करतील. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला ते जबरदस्त निर्णयाची ताकद आहे आणि त्यांचे निर्णय वेळोवेळी जनतेने पाहिलेले आहेत. त्यांच्या कारभारामध्ये त्यांनी 2.5 वर्षात केलेला कारभार हा 14 कोटी जनतेने सहृदयमध्ये जतन केलेला आहे आणि म्हणून त्यांना अनाथाचा नाथ लोकनाथ म्हटलं जातं. ते खरंच लोकनेते आहेत आणि त्यांना हा यश देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी पायाला पाण्या बाजूला आम्ही काम करतोय आणि जनता 100% ह्या नवी मुंबईची यश दिली अशी मला खात्री झालेली आहे. नामदेव भगत साहेब, तुम्ही म्हणा, तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून नगरसेवक आहात, 25 वर्ष नगरसेवक आहेत. काय नक्की सांगाल या निवडणुकीमध्ये आता तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या मुद्द्याला हात घालणार? पहिले प्रथम एवढे वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे आणि त्यांना दरबार भरावा लागतो हे खंत आहे नवी मुंबईची. या परिसरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येईल. आज मी सिडकोमध्ये डायरेक्टर असताना अग्निकोली भवन बनवलं, आमच्या गावातल्या सर्व सुखसोयी केल्या. परंतु या परिसरामध्ये आज या आपण बालाजी टेम्पल समोर एक 4 एकरचा भूखंड होतो, तो कोणातरी कब्जात होता आणि त्याला प्रोटेक्शन काही लोक देत होती. मी ते सिडकोकडून भांडून हे 4 एकरचा भूखंड या ठिकाणी घेतलेला आहे आणि 13 कोटीचं काम त्या ठिकाणी काढलेलं आहे. आज पामबीच सारखा एवढं मोठं रस्ता त्या ठिकाणी होतोय झालेला आहे आणि आपण प्रत्येक वर्षी आम्ही गेली 15-20 वर्षे बघतोय की त्या ठिकाणी चौपाटी होणार, परंतु चौपाटी झाली नाही. पण याच्या पुढे आम्ही 4 जण निवडून येणारच आणि ती चौपाटी त्या ठिकाणी झालेली दिसेल. त्याचबरोबर आपण बघतो ना, शर्ट शिवलेला आहे पण तिची कॉलर नाही. आज आपल्या शहराला बघा तुम्ही, प्रवेशद्वार आहेत का? आज ठाण्याला गेलो तर तिथं प्रवेशद्वार दिसतोय दिघे साहेबांच्या नावाचं, पण नवी मुंबईमध्ये 4ही ठिकाणून रस्ते येतात पण प्रवेशद्वार नाही आहेत. आणि म्हणून भांडणं गावागावामध्ये लावण्यापेक्षा, सेक्टरमध्ये लावण्यापेक्षा एक आमच्या नवी मुंबई शहरामध्ये एक शांतता नांदण्याच्या दृष्टिकोनातून काम करतोय. नाईक साहेब बोलतात की स्वच्छतेमध्ये आमचा जे भारतामध्ये 3रा नंबर, महाराष्ट्रामध्ये 1ला नंबर. आज त्यांच्या मुलं नाहीये, कारण त्यांचं लक्ष फक्त गावागावामध्ये भांडणं लावणं, समाजामध्ये भांडणं लावणं आणि कसं वाद होईल आणि त्यांची किंमत वाढेल. एकनाथ शिंदे साहेबांचं तसं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा ते शिवसेना बाहेर पडले त्या दिवसापासूनची आताची शिवसेना, मी मगाशी म्हणजे सोनवणे साहेब आमचे, त्यांना उगीच दादा म्हणत नाही, अतिशय चांगल्या पण त्यांना आता त्यांच्या आपण जो सर्कल आहे त्या सर्कलच्या आतमध्ये सोनवणे दादाला घेतलेलं आहे. आणि आज बघतो आपण एकनाथ शिंदे साहेब आज नवी मुंबईत आहेत तर संध्याकाळी ते बोलतो आपण जळगावला आहेत, त्याच्यानंतर सकाळी बघितलं तर सातारला आहेत, त्याच्यानंतर बघितलं तर मुंबईत आहेत. अशा पद्धतीनं पायाला बिगरी लावणारा माणूस आणि प्रत्येक ठिकाणी जिथं कितीही कटकटी असू दे, किती त्रास असू दे, त्या ठिकाणी पोहोचणारा माणूस आणि 24 तासातले जवळपास 20 तास ते काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अशी ते चांगल्या पद्धतीने काम करू. आणि ही नवी मुंबई महापालिका ही सुनील शहर आहे. नवी मुंबईची जनता त्या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स भरतोय आणि त्या ठिकाणी हे लबाड लोक आता शिंदे साहेबांचं नाव घेतात. 7% मिस्टर 5%, हे कधी कोण करत होते की फाईल ती महानगरपालिकेतनं जोपर्यंत व्हाईट हाऊसला जात नाही तोपर्यंत पास होत नव्हती. एखादा नगरसेवक विरोधात असेल त्याचं काम पास होत नव्हतं. अशा लबाड लोकांना यावेळेला महानगरपालिकेची किंवा नवी मुंबई जनता माफ करणार नाही आणि आम्हाला निवडून देणार. आपण पाहिलं की या नगर विकास खात्याच्या अंतर्गतच नवी मुंबई महानगरपालिका असेल, सिडको असेल, हे दोन्ही येत असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात येऊ असं आवाहन शरद सोनवणे यांनी केलेलं आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.